सविस्तर घडामोडींना सुरुवात करतोय। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाकरता सरकारला दिलेला अल्टिमेटम 24 तारखेला पूर्ण होतोय। दरम्यान त्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय। 24 तारखेच्या आत राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। अन्यथा 25 ऑक्टोबर पासून पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं। अन्न पाणी न घेण्याचाही निर्णय त्यांनी घेतलेला आहे। तसंच आरक्षण मिळेपर्यंत सगळ्या पक्षातील राजकीय नेत्यांना गावात बंदी असल्याचंही त्यांनी सांगितलं। उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत थेट प्रक्षेपण। 1972 साली आदरणीय पवार साहेबांनी ज्या विद्याप्रतिष्ठानची 16 ऑक्टोबरला स्थापना केली त्यावेळेस दुष्काळ होता। दुष्काळाच्या काळामध्ये अनेक जण खडी फोडायला जात होते। पोटाची खळगी भरण्याच्या करता कोण गहू आणि तेलावर काम करायचे, रोजगार हमीच्या कामावर जायचे आणि महाराष्ट्राला त्यावेळेचे मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी जगवण्याचं काम, महाराष्ट्राला त्या अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम आणि महाराष्ट्राला थोडं बहुत धान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये हातामध्ये घेतलं। त्यावेळेस साहेबांनी शेती करता कृषी विकास प्रतिष्ठान आणि शिक्षणाकरता विद्या प्रतिष्ठान या संस्थांची स्थापना केली। त्यावेळेस बारामतीकरांच्या मधल्या अनेक वडीलधाऱ्यांनी साहेबांना साथ दिली, ज्याचा उल्लेख मगाशी सुप्रियांनी आपल्या भाषणामध्ये केला। त्याच्यामध्ये स्वर्गीय विनोद कुमार गुजर असेल, स्वर्गीय बंडोपंत उंडे असतील, स्वर्गीय डॉक्टर एम.आर. शाह असतील, स्वर्गीय अप्पासाहेब जाधव असतील, स्वर्गीय कुशल भाऊ चाडेजड असतील, अशा अनेकांची नावं घेता येतील। या सगळ्यांनी त्या काळामध्ये हे शिक्षण संस्था पुढे आणण्याच्या करता प्रयत्न केला। साहेबांचे आशीर्वाद होतेच, साहेबांचा भरभक्कम पाठिंबा होता आणि त्याच्यामुळे कृषी विकास प्रतिष्ठानची जबाबदारी स्वर्गीय अप्पासाहेब काकांनी घेतली आणि ती संस्था तिथं वाढीला लागली आणि या आता मी नावं घेतली त्या सगळ्यांनी विद्या प्रतिष्ठानची जबाबदारी घेतली आणि बारामतीमध्ये एमएस हायस्कूलच्या ठिकाणी जवळच बाल विकास मंदिर, आता त्याचं नाव मी स्वर्गीय विनोद कुमार गुजर बाल विकास मंदिर दिलेलं आहे, त्याची सुरुवात झाली। परंतु मला नाही वाटत ती सुरुवात होत असताना पुढे एवढा मोठा त्याचा वाढ होईल असं त्यावेळेस काढताना वाटलं असेल। परंतु आता अनेक ठिकाणी या संस्थांच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये नर्सरी ते 10वी पर्यंत असेल, एसएससी बोर्ड, सीबीएसई बोर्ड, आयसीएसई हे बोर्ड, मराठी माध्यम शाळा, आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, आर्किटेक्चर कॉलेज, लॉ कॉलेज, बायोटेक्नॉलॉजी कॉलेज, बीएड, डीएड, एमएड कॉलेज, आयटी कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेज, अशा अनेक प्रकारच्या सुविधा, शिक्षणाची दालनं या संस्थेच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इंग्रजी माध्यमाला प्राधान्य हे काम हातामध्ये घेण्यात आलं आणि त्याच काळामध्ये एकदा 99 साली इथं सिनारमास त्याचं बिल्ड कंपनीचं एक कारखाना आला। त्या कारखान्याच्या माध्यमातून थोडं बहुत माझ्या इंदापूर तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याचं काम होऊ शकलं, अनेकांना कामं मिळू शकली, रोजगार मिळू शकला आणि त्यावेळेस तिथल्या लोकांनी विनंती केली की बाबा विद्या प्रतिष्ठानची एक ब्रँच शाळा आमच्याकडे जर काढली तर आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करतो आणि त्यावेळेस ती शाळा तिथं आपण सुरू केली। फार कमी विद्यार्थी होते, परंतु शाळेची इमारत त्यांनीच बांधून दिली, आम्ही शाळा चालवत होतो। परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही ना काही अडचणी यायला लागल्या आणि मग संस्थेने ठरवलं, साहेबांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा ह्याची जागा घ्यायची आणि सिनारमास कंपनीनं त्यांच्या कामगारांच्या मुलांच्या करता, विशेषतः अधिकारी यांच्या मुलांच्या करता इंग्रजी माध्यमात शिक्षण मिळावं म्हणून ती विनंती केलेली होती। सुरुवातीला शाळेमध्ये तिथल्या 24 विद्यार्थिनी होते आणि त्या बिल्ड कंपनीचे गुहा असतील, श्रीनाथ असतील, कुलकर्णी असतील आणि विद्या प्रतिष्ठान व्यवस्थापन मंडळाने पुढाकार घेऊन
त्यावेळेस शुभारंभ केला। 2011 पर्यंत इयत्ता 8वी पर्यंत शिक्षणाची सोय झाली। 370 विद्यार्थ्यांची संख्या झाली आणि कंपनीने याकरता उच्च प्राथमिक वर्गाकरता स्वतंत्र इमारत वर्ग सुरू केले। नंतर 2019ला माझ्या माहितीप्रमाणे 450 विद्यार्थी झाले। माझ्या इंदापूर तालुका आणि बारामतीत विशेषतः इंदापूर आणि माझ्या दौंड तालुक्यातलं भिगवण, डाळस, पळसदेव, खडकी, कळस, बादलवाडी, खानोटा, राजेगाव, मळद, मदनवाडी, रावणगाव, शेखफळ इथले विद्यार्थी इथं यायला लागले त्या शाळेमध्ये आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे शिक्षण त्यांना घ्यायला सुरुवात केली। त्या कंपनीमधनं कामगारांची मुलं यांना प्रत्येकी विद्यार्थ्यांमागे 5,000 रुपये फी मध्ये सवलत काहीतरी त्यांनी दिली। असे वेगवेगळे प्रकार घडत होते। शेवटी विद्या प्रतिष्ठान हिचं एक नाव आहे, तिची कामाची एक ह्या संस्थेची पद्धत आहे। यामध्ये मेरिटला महत्व दिलं जातं। गोरगरिबांची मुलं जर यदा कदाचित आई किंवा वडील नसतील आणि गरीब असतील तर त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याच्या करता देखील ही संस्था मनापासून मदत करत असते। वेगवेगळ्या प्रकारची शिष्यवृत्ती देत असते, ज्याच्यामध्ये ज्या मुलाच्या खेळात किंवा कशाचा स्पार्क असला तरी त्या मुलीला पुढे आणण्याचं काम ही संस्था करत असते। आणि म्हणून आम्ही सगळेच जण प्रयत्न करत होतो, अनेक कार्यकर्त्यांना सांगत होतो किंवा ह्या भागामध्ये एक 7-8-10 एकर जागा आम्हाला उपलब्ध करून द्या, जो काही बाजारभाव असेल तो आम्ही देऊ। परंतु अनेक जागा मी बघितल्या, किरण पण माझ्याबरोबर असायचा आणि त्यावेळेस नाना खुंटाळे ज्यांचा आम्ही सत्कार केला त्यांनी स्वामी चिंचोलीची हे जे काही जागा आहे तशा पद्धतीची जागा त्यांनी 10 एकर ही डोंगर माथ्यावर त्यांची जमीन 75 एकर। परंतु नानांच्या लक्षात आलं की या 75 एकर जमिनीमध्ये जर लोकांना आपल्याला काही योजना राबवायची असेल तर चांगली शिक्षण संस्था आली पाहिजे आणि 10 एकर जागा त्यांनी काही दर ठरवून आम्हाला दिली आणि त्याच्यामधनं मग आम्ही हा 30 मीटरचा रस्ता केला। त्याच्यामध्ये अजून 2.5 एकर जागा त्यांनी अम्युनिटी आणि ओपन। अजित पवार बोलत होते। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। मराठा आरक्षणाकरता मनोज जरांगे पाटलांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता। आता या अल्टिमेटमचे 2 दिवस शिल्लक उरलेले आहेत। राज्य सरकारने एक जाहिरात प्रकाशित केली आहे। या जाहिरातीत मराठ्यांना दिलेल्या सवलतींचा पाढा वाचण्यात आलाय। शुद्ध मनाने आम्ही दिलेल्या संधीचं सोनं करा, आम्ही पाया मजबूत बनवला आहे, सकारात्मक ध्येयाकडे वाटचाल करा, या मथळ्याखाली जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे। या जाहिरातीत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या शैक्षणिक योजनांचा लेखाजोखा मांडण्यात आलाय। 2 दिवसांपूर्वी जरांगेंनी एका सभेत मराठ्यांकरता काय केलं असा सवाल विचारला होता। त्यामुळे या जाहिरातीतून सरकारनं एक प्रकारे मनोज जरांगे पाटलांसह इतर मराठा आंदोलनकर्त्यांना उत्तर दिल्याची चर्चा रंगू लागलेली आहे। नवीन पिल्लू सकाळी आणले, तुम्ही काय येडे समजता का ना आम्हाला? EWS ते कोणी मागितलं होतं? कोणी मागितलं ते सांगा बरं एखादं नाव। मग कसं साकडे मोडी झाली? तुम्ही काय गणित शास्त्रज्ञ आहेत का? मास्तर होते तुम्ही गणिताचे? गणित करून सांगायला लागले EWS चा इतका फायदा झाला, राहू दे तुला एकट्यालाच म्हणतो काय जा। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। आरक्षणाकरता कसा लढा दिला जातोय, कशा पद्धतीने दिला जातोय ते बघतोय। मराठा आरक्षणाकरता सकल मराठा समाज आक्रमक झालेला आहे। पन्हाळा तालुक्यामध्ये मराठा बांधवांकडून रास्ता रोको करण्यात आला। पन्हाळा वाघबीळ मार्गावर रास्ता रोको करत आंदोलकांनी घोषणाबाजी सुद्धा केली, त्यामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती। पन्हाळ्यामध्ये मराठा आरक्षणाकरता गेल्या 8 दिवसांपासून दोघांचं उपोषण सुरू आहे। मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्याकरता हे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान वाघबीळ पन्हाळा मार्गावर बाईक रॅली सुद्धा काढण्यात आली। कोळी समाजाला आदिवासी प्रवर्गातून देण्यात आलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीकरता नंदुरबारमध्ये मराठा समाज आक्रमक झालाय।
शहादा तालुक्यातील अनरदबारी जवळ कोळी समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं। तसंच अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। जात पडताळणी समितीवर न्यायाधीशांची नेमणूक करावी, सुरेश धस समिती लागू करावी यासह विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केलं। यावेळी सरकार आणि मनोज जरांगेंमध्ये बोलणं झाल्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले। यावेळी त्यांनी कंत्राटी भरतीवरून केलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिलं। कंत्राटी भरतीला संमती असणारे सरकारमध्ये असल्याचं ते म्हणाले। तसंच आगामी निवडणुकीत जनतेचा कौल स्पष्ट दिसेल असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। राज्य सरकारला त्यांचा आणि राज्य सरकारचा काही सुसंवाद झाला असं दिसतंय, त्याच्यात कालावधी ठरला असं दिसतंय। आम्ही सुद्धा की सरकार याच्यामध्ये काय करतं याच्याकडे आमचं लक्ष आहे आणि या 2 दिवसाच्या नंतर सरकारची भूमिका याच्यातली स्पष्ट होईल असं दिसतंय। यातनं मात्र निघाला प्रश्न सुटला तर आम्हाला त्याचा मनापासूनचा आनंद आहे। ज्या वेळेला या संबंधीचा निर्णय घेतला गेला तर त्या निर्णयाच्या बैठकीला अनेक सहकारी हजर होते, ते आजही सरकारमध्ये आहेत। त्यावेळी त्यांची संमती होती आणि आज त्या संबंधीचं भाष्य ते करत नाही। एका उपमुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी जे काही मतं मांडली त्याच्यामध्ये यापूर्वीच्या त्यांच्या सरकारने किंवा त्यांच्या सरकारमध्ये असलेल्या लोकांनी या निर्णयाला संमती दिली होती आणि त्यांच्या संमतीने हे निर्णय झाले होते, ही गोष्ट लपवण्याचा अर्थ नाही। त्याची एकंदर समाजात कितपत जनमानसात त्यांचं नक्की काय स्थान आहे मला माहिती नाही। पण एकच उदाहरण सांगतो की आताचे पक्षाचे प्रमुख आहेत, मागची जेव्हा विधानसभेची निवडणूक आली तर त्यांच्या पक्षाने त्यांनी तिकीट दिलं नव्हतं। तिकीट द्यायला सुद्धा लायक नाही असा स्वतःचा पक्ष ज्या व्यक्तीच्याबद्दल बोलतो त्याच्यावर आपण काय भाष्य करायचं। पुढच्या बातमीकडे वळूया। देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितलेली आहे, या संदर्भातली बातमी आहे। देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटलेलं होतं की जो काही निर्णय झालाय तो मवियाचा निर्णय आहे। देवेंद्र फडणवीसांनी जनतेची माफी मागावी अशा स्वरूपाची प्रतिक्रिया उमटते आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी ही मागणी केलेली आहे। देवेंद्रजींनीच माफी मागितली पाहिजे पहिली, कारण का ते कन्फ्युज्ड आहेत बिचारे देवेंद्रजी। एक तर त्यांचं खूपच बिचाऱ्यांचं डिमोशन झालंय, त्याच्यामुळे मला खूप देवेंद्रजींचं वाईट वाटतं की जो माणूस मुख्यमंत्री होता त्याचा उपमुख्यमंत्री केला, त्याचा हाफ 1 and 2 आहेत, मुख्यमंत्री त्याच्यातले 1 आहेत असं त्यांचे जॅकेटवाले त्यांचे फोटोग्राफर म्हणतात, म्हणून म्हणते मी। म्हणजे त्यांचा काय निर्णय झाला का नाही माहिती नाही, पण त्यांची जी सोशल मीडिया टीम आहे त्याचे सगळे लोक जॅकेट घालतात DCM 1, ते नवीनच काहीतरी मी सुरू केलंय। महाविकास आघाडीचे प्रणेते म्हणून तुम्ही 2 वर्षाच्या पण मुलाला विचारलात ना, लहान मुलं, तरी तो सांगेन की महाविकास आघाडीचं सरकार हे शरद पवार साहेबांच्याच आशीर्वादाने चालू होतं। उद्धव ठाकरे सकाळची चहा प्यायची काय कॉफी प्यायची हे पण पवार साहेबांना विचारल्याशिवाय प्यायचे नाही। म्हणून ताईंना सांगेन, उगाच माफी मागण्यापेक्षा एकदाच आता तुम्ही महाराष्ट्राची माफी मागा की आम्ही महाराष्ट्राची वर्षानुवर्षी लूट केली। देवेंद्र फडणवीस यांनी गैरसमज पसरवला म्हणून त्यांनी माफी मागावी असं सुप्रिया सुळे म्हणालेले आहेत। या आणि अशा महत्त्वाच्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांकरता वेगवान स्वरूपातल्या घडामोडींसह काही क्षणात आपण पुन्हा भेटतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।